नमस्कार. नमस्कार. आपलं नाव कसं? माझं नाव अमेय उत्तम पावले, राहणार गडमठ, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. बरं, आता तुम्ही ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हे कलिंगड पीक आहे बरोबर? हे कुठली व्हरायटी आहे? ही मेलोडी व्हरायटी. मेलोडी व्हरायटी आहे. क्षेत्र किती आहे टोटल हे सगळं? क्षेत्र हे 1-1.5 एकर आहे. 1.5 एकर टोटल क्षेत्र आहे. मग एकूण कलिंगड किती केले तुम्ही? एकूण कलिंगड 8 एकर आहे. 8 एकर कलिंगड केलं. मग आता या कलिंगड पिकासाठी तुम्ही यावेळी वेगळं काय नियोजन केलं? त्यावेळी वेगळं नियोजन म्हणता येईल तर आम्ही माऊली ॲग्रोचं ॲग्रोटॉप सेंद्रिय खत वापरलं. बरं, ते किती पडलं एकरी? एकरी 10 बाग्या वापरल्या. बेसल डोसलाच बेसल डोस म्हणजे बेड बनवताना तुम्ही एकरी बेड बनवताना एकरी तुम्ही 10 बॅग डोस टाकलेला आहे बरोबर? आज किती दिवस झाले या प्लॉटला? या प्लॉटला 60 दिवस झाले. 60 दिवस आज झालेले आणि आता ती काढणी चालू आहे. काढणी चालू आहे. बरं 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 बरं. तर साधारणपणे आणि बाकीचं रासायनिकचं काय शेड्यूल केलं? जर रासायनिकचं शेड्यूल म्हणाल तर एकरी 2 बॅगा सुपला, 2 बॅगा DAP, 1 पोटॅश टाकला. असं तर याला एक झाले. हां बरं, आता हे आता काढणी तुमची चालू आहे बरोबर? तर इथं किती उत्पादन निघेल एकरी असं तुमचा अंदाज आहे? एकरी 20 टनापर्यंत निघेल. एकरी 20 टन तुम्हाला हे कलिंगड त्या साईजचं फळ आहे. तर साधारणपणे आता तुमच्या हातात जे फळ आहे ते साधारणपणे किती? 5-6 किलोच्या वरती आहे. 6 किलो फळ आहे. मग आता एका वेळेला तुम्ही साधारण किती फळं घेतलेत? आम्ही एका वेळेला 2 ते 3 जास्त 2 ते 3 फळं घेतलेले आहेत. तर तुम्ही या सेंद्रिय खत वापराबद्दल तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? तर शेतकऱ्यांना म्हणजे आम्ही पहिल्यांदाच वापरलं. हां आम्हाला रिझल्ट या खताचा चांगला आला. हां त्यामुळे इतर शेतकऱ्यांना आम्ही वापरायला आम्ही प्रोत्साहन करू. बरं, ठीक आहे. ओके, धन्यवाद साहेब. हां ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. चांगला प्लॉट तुम्ही सजवलेला आहे आणि आता ह्या फळपिकाची काढणी चालू आहे बरोबर? तर चांगली वाढ केलेली आहे, चांगलं नियोजन तुम्ही केलेलं आहे आणि तिला आम्ही येतोय बघ. हा बाई बोल.